तर इराण इस्रायल युद्धाचा मोठा फटका कोल्हापुरातील ड्रायफ्रुट्स बाजाराला बसलेला आहे। कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात खजूर, पिस्ता, बदाम, अक्रोड यांसारखे ड्रायफ्रुट्स मध्य पूर्वेतील देशांमधून आयात केले जातात। युद्धजन्य परिस्थितीमुळे आयात प्रक्रियेमध्ये अडथळे निर्माण झालेत आणि परिणामी ड्रायफ्रुट्सच्या दरामध्ये 10 ते 25% वाढ झाली आहे। त्यामुळे ग्राहक कमी प्रमाणामध्ये ड्रायफ्रुट्सची खरेदी करतात। अशी मार्केट म्हणा किंवा दिल्लीमध्ये खारी बावली म्हणा, हे दोन मोठे हब आहेत ड्रायफ्रूट्सचे। ते ज्यांच्याकडे स्टॉक आहे तर तो वाढ आहे तो साधारण 15 ते 20% आहे। पण हा युद्ध जसं जसं वाढत जाणार तसं तसं शिपिंग यायचे चान्सेस डिले होत राहणार। काही लोकांचे शिपिंग मध्येच अडकलेले आहेत आणि पुढं काय होईल त्याचं काही सांगता येत नाही। मग हा प्राईस जवळपास 50 ते 100% पण वाढू शकतो। हे पूर्णतः युद्ध किती दिवस चालेल किंवा कसं लांब जाईल त्याच्यावर आहे। तर ड्रायफ्रुट्स महागलेले आहेत। आपण पाहतोय खजूर फेब्रुवारीमध्ये 350 रुपये किलो होतं, मात्र मार्चमध्ये त्याची किंमत 450 रुपये किलो झाली आहे। पिस्ता फेब्रुवारीमध्ये 1800 ते 2000 रुपये किलो होता, मात्र आता मार्चमध्ये तो 2500 रुपये किलोच्या वर गेलेला आहे। बदाम फेब्रुवारीमध्ये 3000 ते 3200 रुपये होता, मात्र मार्चमध्ये 4000 ते 4200 रुपये किलो इतक्या दराने आता बदाम विकले जातात।